नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 7वा. सद्गुरुस्तवन ओवी 6वी. सद्गुरु आधार चक्राच्या मांडीवर आपल्या भक्त बालकाला कसं जोजवतात ते सांगितल्यावर आता ज्ञानदेव सद्गुरु पुढे त्याचं सांगोपन कसं करतात ते योगशास्त्राच्या परिभाषेत वर्णन करून सांगत आहेत. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करिसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेववीसी. आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूप बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे रूपी खेळणी त्याच्या हातात देतेस व स्वरूपानंदाचे लहान मुलांना घालावयाचे दागिने साधक रूपी बालकांच्या अंगावर घालतेस. ज्ञानदेव गुरुमाऊली आपल्या भक्त बालकाला कसं वाढवतं ते योगाच्या परिभाषेत सांगत आहेत. ज्ञानदेव सांगत आहेत की गुरुदेव शिष्य बालकाला जोजावत स्वाधिष्ठान चक्रापर्यंत घेऊन येतात आणि नंतर त्याला प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करतात. ध्यानयोगाच्या 6व्या अध्यायात ज्ञानदेवाने कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासून मेरुदंडामधून सहस्रारापर्यंत कसा प्रवास होतो त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. योग साधनेने आसनाच्या उभाऱ्याने खवळलेली कुंडलिनी आपले मुख खाली करून झोपलेली असते. ती आळोखे पिळोखे देऊन जागी होते आणि देहातील पृथ्वी तत्व व आपतत्व चाटून पुसून साफ करते असं वर्णन त्यांनी केलं होतं. हे सर्व साधण्यासाठी योग्याला मन स्थिर करावे लागते. गुरुपुत्र मात्र गुरुप्रेमात तल्लीन झालेला असल्यामुळं त्याला मन स्थिर करण्याचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही. मन विकल्परहित होतं. मणिपूर चक्रापर्यंत जेव्हा कुंडलिनी शक्ती येते तेव्हा ती अत्यंत तेजस्वी दिसते. तुटून पडलेले नक्षत्र, आसन सोडून खाली आलेला सूर्य व प्रकाशरूप बीजास फुटलेला अंकुर अशा उपमा त्यांनी 6व्या अध्यायात दिल्या होत्या. मणिपूर चक्रापाशी आत्मज्योती प्रथम प्रचितीला येते, प्रकाश दर्शन होऊ लागते. यावरून येथे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी या शब्दातून मणिपूर चक्राकडे ज्ञानदेवानी संकेत केलेला आहे. हे प्रकाश दर्शन साधकाला गुरुकृपेनेच होत असल्यामुळं ज्ञानदेव वर्णन करतात की गुरुदेवच ही ओवाळणी करतात. मातृरूप गुरुदेव आपलाच सशक्तिक बोध करून देतात. सर्वत्व भरून राहिलेला आत्मप्रकाश साधकाच्या डोळ्याला दिसतो आणि त्यामुळे सर्व जग तो एकात्मतेने जाणतो. ही गुरुमाऊली अत्यंत प्रेमळ आहे. आपला शिष्य बालक नित्य आनंदात असावा अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे व्यवहारात जशी माता आपल्या बालकाला नाना प्रकारची खेळणी देऊन रंजवत असते त्याप्रमाणे ही गुरुमाऊली सुद्धा शिष्याला खेळणी देऊन रंजवत असते. व्यवहारात सुद्धा माता आपल्या बालकाला खेळणी देताना त्या खेळण्यापासून बालकाला त्रास होणार नाही अशी खेळणी देते. चुकून बालकाने सुरीसारखं धारदार खेळणं हातात घेतलं तर ते ती लगेच आपल्या बाळाला टोचेल म्हणून काढून घेते आणि दुसरे आकर्षक खेळणी त्याच्या पुढे ठेवते. गुरुमाऊली आपल्या शिष्याला कोणती खेळणी देते तर मनपवनाची खेळणी देते. कारण त्यांना आपल्या बाळाला निरुपाधिक जीवनाचा आस्वाद द्यायचा आहे. त्याला आत्मबोधानं पुष्ट करायचंय. आत्मबोधाचा आनंद ही एकदा आनंदाची श्रेणी निश्चित झाल्यावर त्याला तो आनंद मिळवून देणारी खेळणी ही मन आणि पवन ही आहेत. मन व प्राण हे जात्यात चंचल आहेत. योगी लोक योग साधन करत असता मन व प्राण स्थिर करण्याची साधना करत असतात. गुरुदेव हीच खेळणी त्या शिष्याला खेळायला देतातच व तो त्या खेळण्यांनी नीट खेळतो की नाही याकडेही त्यांचे मातेच्या ममतेने लक्ष असते. मन व प्राण शुद्ध होणे हे योग साधनेत पायाभूत आहे. तरच त्याला आत्मसुख प्राप्त होणार आहे. म्हणून ज्ञानदेव पुढे म्हणतात की आत्मसुखाची बाललेणी लेवविसी. गुरुमाऊली आपल्या भक्त बालकाला आत्मसुखाची बाळलेणी घालून सजवते. आपल्या बाळाला विविध अलंकार घालून माता सजवत असते. वास्तविक त्या बालकाला तर काही कळत नसतं, पण असे सजवून आई आपणच त्याचा आनंद घेत असते. तसेच या अलंकारामुळे तिच्या श्रीमंतीचं प्रदर्शनही होतं. तसंच ज्ञानदेव सांगतात की ही गुरुमाऊली आपल्या बाळाला आत्मसुखाची बाळलेणी घालते. आत्मसुखाचे वैभव शिष्याला प्राप्त होत असतं. हे वैभव शिष्याच्या ठिकाणी वृद्धी व सिद्धीच्या रूपाने प्रकट होते. वृद्धी म्हणजे ऐश्वर्य आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. या वृद्धी व सिद्धी गुरुभक्ताला गुरुकृपेने प्राप्त झालेल्या असतातच.
त्यामुळे अर्थातच ते वैभव वास्तविक श्री गुरूंचंच असतं. अर्थातच शिष्य हा गुरूंचे बालक असल्यामुळं त्या वैभवाचा अहंकार अथवा दुरुपयोग त्या बालकाकडून होण्याची शक्यता नसते. पुढे ज्ञानदेव गुरुकृपेने साधक बालकाला समाधीपर्यंतची अवस्था कशी प्राप्त होते ते माता पुत्राच्या रूपकानंच स्पष्ट करत आहेत. याचा पुढील भाग आपण उद्या पाहू.